भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्येही आपण जर बघितलं तर या ठिकाणी जवळपास 91% प्रकरणं उघडकीस आलेली आहेत। बलात्काराच्या ज्या घटना आहेत त्यामध्ये 98% घटना उघडकीस आलेल्या आहेत। आणि मी फार डिटेलमध्ये जात नाही, पण हे समाजाचं दुर्दैव आहे की आपण जर बघितलं तर बलात्काराच्या या सगळ्या प्रकरणामध्ये 99.52% आरोपी हे पीडितेच्या ओळखीचे किंवा नातेवाईक आहेत। अशा प्रकारची अवस्था आपल्याला पाहायला मिळते। हे समाजाचं अतिशय विदारक अशा प्रकारचं सत्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। पण यामध्ये बलात्काराच्या प्रकरणामध्ये 60 दिवसांमध्ये निर्गती करण्याचं जे एक आपण लक्ष्य ठेवलं होतं ते अतिशय चांगल्या पद्धतीने आपण करतो। 2020 पर्यंत आपण 45% केसेसमध्ये, म्हणजे 19 ला आपण हा निर्णय घेतला होता, 20 पर्यंत केवळ 45% केसेसमध्ये आपण ही निर्गती 60 दिवसात करायचो। आता अरे नका आणून देऊ रे बाबा, उगीच कोणी काही दिलं तरी डिस्टर्ब होतं जरा। आता जर आपण बघितलं तर 60 दिवसामध्ये बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये 97.3% इथपर्यंत आपण निर्गती केली आहे। म्हणजे 97.3% केसेसमध्ये 60 दिवसाच्या आत सगळं इन्व्हेस्टिगेशन संपवून आपण चार्जशीट त्या ठिकाणी दाखल करतो आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आपली जी सगळ्यांची अपेक्षा आहे, आणि मध्यंतरीच्या काळात आपणही वाचले असतील, वेगवेगळ्या प्रकारे आता ज्युडिशियरी देखील आपल्याला मदत करते। 7 दिवसात केसचा निकाल, 15 दिवसात केसचा निकाल, अशा पद्धतीने देखील काही निकाल या ठिकाणी आलेले आहेत। यासोबत ऑपरेशन मुस्कान की जी हरवलेली बालकं आपण ज्याच्यामध्ये शोधतो, पोलिसांनी त्यातही अतिशय उत्तम काम केलेलं आहे। आणि आतापर्यंत वेगवेगळ्या ऑपरेशन्समध्ये 41,193 मुलं ही आपण सोडवून आणलेली आहेत। आणि एवढंच नाही तर आता दरवेळेस आपल्या सभागृहामध्ये महिलांच्या संदर्भातला विषय येतो, मग ती आकडेवारी येते आणि मग आपल्याला ते सांगावं लागतं की वर्षभरात या महिला सापडतात, 90%च्या वर महिला त्या ठिकाणी सापडत असतात। पण आता आपण एक मिसिंग सेल तयार केलेला आहे आणि या मिसिंग सेलच्या माध्यमातून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये हरवलेल्या किंवा निघून गेलेल्या महिला, मिसिंग ज्या महिला आहेत यांचं परमनंट ट्रॅकिंग केलं पाहिजे, अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे। कारण आपण हे पाहतो की वर्षभर ट्रॅकिंग होतं, मग कुटुंबातले लोकही लक्ष देत नाही, पोलीसही लक्ष देत नाही, आणि म्हणून हा एक स्पेशल सेलच आपण तयार केलेला आहे। आणि या सेलने एक ऑपरेशन शोध म्हणून जो काही काम हातामध्ये घेतलं होतं, अतिशय चांगलं काम त्या माध्यमातून केलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की त्याहीबद्दल अतिशय संवेदनशीलतेनं या ठिकाणी काम चाललेलं आहे। अंमली पदार्थांच्या संदर्भात खरं म्हणजे